महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका, एकत्रित येऊन कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही, असं करून चालणार नाही। कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्याला विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे। मतदार याद्यांच्या संबंधी त्यांनी सूचना केलेल्या आहेत की जे दुबार मतदार होतात तेही महत्त्वाचं आहे। काही मतदार असतात नसतात, काही लोक इथं मतदान करतात, काही लोक इतर राज्यामध्ये जाऊन मतदान करतात, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला रात्री लक्ष करायला पाहिजे। प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे। म्हणजे राज ठाकरेच काय, आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते, किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात, अर्थात ते आमच्यासोबत आहेत, पण ते जर वेगळे लढले असते तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे। आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा, त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार आहे। राज ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असेल, काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला असेल, वाटला असेल, म्हणून राजसाहेबांनी सांगितलं की भांडू नका, मनसैनिक शिवसैनिक एकत्र, आम्ही भाऊ जर 20 वर्षांनी एकत्र येतोय, तुम्ही का भांडताय, आणि खरंच भांडलं नाही पाहिजे। योग्य दिशा दिली कार्यकर्त्यांना। शेवटी जर दोन भाऊ एकत्र येत असेल तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं ही त्यांची भावना आहे। मग वाटतं याच्यात काय चुकीचं आहे। अन्यथा नेते एक आहे आणि कार्यकर्ते अनेक आहे, असं कसं शक्य आहे। त्यामुळे कदाचित ते बोलले असावेत। आणि दोघे सख्खे चुलत भाऊ तर आहेच, दोघे सख्खे मावस भाऊ सुद्धा आहेत, दोघांचे आडनाव ठाकरे आहेत। एकत्र येण्याने भारतीय जनता पार्टीला दूर दूरपर्यंत धोका नाही। ज्या क्षणी आम्ही आमचं काम उत्तम करणार नाही त्या क्षणी आम्ही सुद्धा पराभूत होऊ ना, असं काय आम्ही आजन्म निवडणुकीत जिंकणार आहोत असं तर कोणी म्हणू शकत नाही। जोपर्यंत आम्ही चांगलं काम करू तोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे। कोणी एकत्र आल्याने आमचं काही बिघडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।